काळ बदलला तशी मनोरंजनाची साधनही बदलली. अशाही परिस्थितीत सर्कशीनं आपलं स्थान अबाधित ठेवलं. पूर्वी इतके सुगीचे दिवस नसले तरी त्याविषयीचं आकर्षण कायम आहे. विशाल अशा तंबूखाली विद्युत दिव्यांच्या झगमगाटात चालणारे कसरतीचे प्रयोग दाद मिळवून जातात. काही खेळ हे परिचयाचे तर काहींचं नाविन्य हे सर्कशीचं वैशिष्ट्य मानलं जातं. असं असलं तरी त्यातला एक भाग मात्र अविभाज्य असतो आणि तो म्हणजे जोकर्सचा. विदूषकी करामतीशिवाय सर्कशीला पूर्णत्व जणू येत नाही. आगळेवेगळं रूप, स्वतःवरच हसू निर्माण करायची लकब, विनोदी संवाद प्रत्येक वर्गाला भावतात. आजही या जोकर्स विषयीचं अप्रूप कायम आहे. आजकालच्या जमान्यात कुणी कोणावर हसण्याची संधी सोडत नाही. इथे मात्र आपलंच हसू करून घेण्याची स्पर्धा लागलेली असते. बाकी हा सारा प्रयोगाचा मामला. एरवी हसऱ्या चेहऱ्यामागील वास्तव विचार करायला लावतं. विदूषकाचं जीवन, त्यातल्या समस्या हे न उलगडणारं कोडं ठरतं. अशाही परिस्थितीत चेहऱ्यावर हसू आणून लोकांना आनंद देण्याचं काम आपणा साऱ्यांना महत्वाचा संदेशच देतं. अपने निशान इसके सिवा जाना कहाँ, जी चाहे जब हमको आवाज दो, हम हैं वहीं हम थे जहाँ, अपने यहीं दोनों जहाँ, इसके सिवा जाना. इथे आलेल्या सर्कशीतल्या दोन जोकर्सची व्यथा असंच काहीशी सांगणारी. सागर अशोक घुमरे, वय 29 वर्ष, मूळ गाव मनमाड, जिल्हा नाशिक. आई बहीण नाशकातच. वडिलांचं छत्र हरपलेलं. वर्षातून 1-2 वेळाच कुटुंबाची भेट, तीही जवळपास कुठे सर्कशीचे प्रयोग असतील तरच. एरवी कुटुंबापासूनचा दुरावा ठरलेलाच. सागरचे वडीलही सर्कशीतच होते. संपूर्ण हयात त्यांनी यामध्ये घालवली. सागरनं त्यांची ही कला जपली. उंची कमी असण्याचं त्याला वाईट वाटतं. बाकी कुठली कामं मिळत नाहीत म्हणून सर्कशीचा हा पर्याय. शिक्षण नाही, लग्न नाही, जो काही मोबदला मिळतो तो आपला पोटापुरताच. चिंता, घोर, काळजी अशी सारखी लागलेली. तरीही लोकांना हसवण्याचं काम मात्र बेमालूमपणे करणं भाग पडतं. वरचं मी जात म्हणजे काय असेल म्हणजे प्रॉब्लेम आलं नाही तर काय तिवार आलं, राखी आलं, सवा नाही तर काय आलं तेव्हा जात पण आलं तर वर्षाचं किती वेळ जातो. जवळ राहिलं तर वरचं मी किती टाईम जात असतो. मग एखादी वर्षी मुख्य सणाच्या वर्षी लांब आहे समजा मुख्य लांब बी राहिले तर वर्षभर काम राहिलं तेव्हा जातो. काम नाही राहिलं तेव्हा नाही. सागर घुमरे सारखीच 52 वर्षीय रंग डाबी या गुजरातच्या जोकरची कहाणी. जवळपास 30 वर्षाहून अधिक काळ सर्कशीत काम केलेलं. उंची कमी म्हणून मुलगी कोणी दिली नाही. आप्त स्वकीयांची भेट आपली क्वचितच. समाधान, सुख अशा कोणत्याही गोष्टींचा कुठे संबंधच नाही. दो टाइम भी जा सकते हैं. पैसे उनको तुम्हें बेचता हमेशा मनी उड़ा मनी उड़ा. तुम्हारी शादी नहीं हुई? नहीं. क्यों नहीं? नसीबा. मतलब तुमने प्रयास नहीं किया? हाँ वही घूमने रहेगी. इसमें सर्कस की वजह से शादी रह गई. थोडे बहुत कष्ट वाट्याला आले तर आपण नशिबाला दोष देत बसतो. कुणाला तरी जबाबदार धरण्याचा प्रयत्न करतो. इथे प्रश्न असा आहे की गुन्हा कुणाचा? त्याचं उत्तर मिळत नसल्यानं जीना यहाँ मरना यहाँ
इसके सिवा जाना कहाँ, हेच काय ते आयुष्य उरतं. जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. जी चाहे जब हमको आवाज दो, हम हैं वहीं हम थे जहाँ, अपने यहीं दोनों जहाँ, इसके सिवा जाना कहाँ. किती लपवलं तरी मनातल्या भावना चेहरा सांगून जातो, अशा आशयाचं हिंदी गीत आपण नेहमी ऐकतो. इथे मात्र चेहराच अशा रंगाने रंगवला जातो की मनातले कुठलेही रंग चेहऱ्यावर दिसूनच येत नाहीत. अशा वेदना उराशी बाळगून तुमच्या आमच्या मनोरंजनासाठी झटणाऱ्या विदूषकांच्या कलेला सॅल्यूट. धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद, मेहरबानी, शुक्रिया, थैंक यू, स्पसीबा तवारीश. यहाँ हमारा इंटरवल होता है, ये तो अंतरक्त यानी कि वक्फा मध्यांतर. ये इंटरवल हो सकता है 15 मिनट का है या 15 घंटे का या 15 महीने का, लेकिन जोकर का तमाशा खत्म नहीं हुआ. जोकर का तमाशा खत्म नहीं हुआ. जाइएगा नहीं, मेरा तमाशा खत्म नहीं हुआ. जाइएगा नहीं, जाइएगा नहीं.